नमस्कार, सुप्रभात. सो आता आपण आहोत चित्रदुर्ग इथे आणि आता इथून आपण निघणार. आजचा दुसरा दिवस आपला प्रवासाचा. 800 किलोमीटर कव्हर झाले, अजून 800 किलोमीटर कव्हर सेंटर करायचे. पॉईंट आहे आणि आता आम्ही आलो ब्रेकफास्टला. इथे बाजूलाच आहे, हॉटेलच्या बाजूला. फक्त चटणी आणि चहाच मिळते. बघूया ब्रेकफास्ट कसा आहे, नंतर आपण निघणार. सो इथून एक जवळजवळ 16 तासाचा प्रवास बाकी आहे आमचा. बघू परत हॉल्ट करावा लागतो की डायरेक्ट घरी गेलो ते. चला नाश्ता करूया. आलेली आहे आमची. कसं आहे चटणी? अच्छा आहे. चला निघालो आम्ही पुढच्या प्रवासाला. 800 किलोमीटर, 16 तासाचा प्रवास. सकाळचे वाजलेत 8:45. तर बघूया किती वाजता पोहोचतो ते. निघालोय आम्ही आणि हा आहे NH48. डांबरी रोड आहे, मस्त एकदम प्लेन. गाडी एकदम स्मूथ चालली आहे. नाही तर आपला मुंबई गोवा हायवे बनवला आहे सिमेंटचा. नुसती गाडी खाडखाड खाडखाड खाड, मजा नाही त्या रोडला. इथे जर डांबरी रोड बनवू शकतो तर आपल्याकडे डांबरी रोड बनवून ते राहिले पाहिजेत ना चांगले. तसं काही दिसत नाही. काय मस्त गाडी चालते, हलत नाही अजिबात. एकदम स्मूथ ड्रायव्हिंग, एकदम काहीच वाटत नाही. असे रोड असले पाहिजेत आपल्याकडे. ते काही दिसत नाही आपल्याकडे रोड. फ्लाईटचं काहीतरी पार्ट असेल. अरे विंग आहे काहीतरी कसलं केवढं मोठं आहे ते. विंग. एवढा मोठा बापरे. है ना? फ्लाईटचं आहे. फ्लाईटचा विंग नाही रे, एवढा कुठे असतं? एवढा आहे एवढा. एवढा नसतं तर. मग काय काय? पण हे काहीतरी वेगळं आहे. कसला तरी पार्ट. फ्लाईटचं एवढा कुठे एवढी मोठी. तर मंडळी आता आम्ही एंटर केलंय तामिळनाडूमध्ये. दुपारचे वाजलेत 2:15. 1 तास आम्ही जेवण केलं तिथे बँगलोरला, इलेक्ट्रॉनिक सिटीच्या इकडे. आणि निघालोय. तर आता एक 4 किलोमीटर डिस्टन्स राहिले आणि दाखवते 11 तास जवळजवळ. रात्री पोचायचा टाइम दाखवते 1:28. हे आपल्याला खालून घ्यायचं होतं काय तरी नाही ना. टेक फ्लायओव्हर होतं ना. So, आता बघूया किती वाजता पोहोचतंय की आपल्याला मध्येच कुठे स्टे करावं लागतंय. प्रयत्न चालले डायरेक्ट घराजवळच पोचायचे. बघूया. सेजल किलोमीटर्स राहिले केरला माझ्या घराजवळ पोचायला. संध्याकाळचे वाजले 6:40. सो 7 hours 41 minutes दाखवते अजून टाईम पोचायला. तर आता बघू, आता मध्ये स्टे करावं लागेल बहुतेक. आम्ही निघालो नंतर मग खूप आपल्याला हे होतं ना रे मिळालेलं आपल्याला डायव्हर्जन्स खूप होते. त्यामुळे खूप एकदम आणि रस्त्याचं काम खूप चालू आहे मध्ये मध्ये. त्याच्यामुळे लेट झालं. तरी पण आम्ही आलो सकाळपासून एक नाही म्हटलं तरी एक
450 किलोमीटर आलो. आता शेवटचे 385 किलोमीटर राहिलेत. तर इथून पुढे बघूया. रस्ता तर चांगला आहे, थोडी वर्दळ आहे, रोडवर जरा जास्त गाड्या आहेत. बघायचं आता स्टे करावं आता बहुतेक स्टे करावं लागेल मध्ये कुठेतरी. पण आमचे प्रयत्न चालले डायरेक्ट घराजवळच कुठेतरी हॉटेल घ्यायचं, कारण घरी जाऊन साफसफाई पण करायची आहे. घरी कोण नसतं सध्या, तर बघूया किती वेळ लागतोय. आता आम्ही आनंद भवन म्हणून एक हॉटेलमध्ये थांबलो होतो. तिकडे आम्ही त्यांचे जे लोकल फूड आहे ते खाल्लो. ते म्हणजे केला भजी आणि मेदूवडा. जी टेस्ट असते मेदूवड्याची ती साऊथमध्ये एकदम भारी लागते, कारण मेदूवडा ही त्यांची स्पेशालिटी आहे म्हणून. सो आय थिंक कोणत्या पण स्टेटमध्ये गेल्यावर त्यांचे लोकल जे फूड आहे तेच ट्राय केलं पाहिजे. सो मस्त एक्सपिरियन्स होता. भाई आता इथे आम्ही तामिळनाडू कर्नाटकला पोहोचल्यानंतर पासून इथे सगळे ते लोक त्यांचीच लँग्वेज बोलतात आणि आपल्याला काही कळत नाही काय बोलतात. आता इथं सुरुवात आहे, पुढे पुढे माहिती नाही काय होतं. 1 महिना राहायचं आहे आपल्याला इकडे, तर एकतर काही कळतच नाही काय लँग्वेज. आणि आपण फक्त बस आपण बोलतो की मराठीतच बोला सगळ्यांनी. ठीक आहे, आपल्या इकडे ठीक आहे, महाराष्ट्रात मराठी बोललं पाहिजे. आणि आता इथे माझ्यासोबत आल्यानंतर- पण सीन झालेला. मी बसलेली तिथं आणि एक माणूस आला, त्याने काहीतरी त्यांच्या भाषेत विचारलेलं पण मला कळलं नाही. मग बोली हा ते लोक येत आहेत, कारण काकी काका गेलेली वॉशरूमला आणि काकी पण वॉशरूमला गेली होती म्हणून. तर बघूया पुढे काय काय होतं ते. ऍक्च्युली तर लोकल आता ते आपल्याला काही कळत नाही त्यांची लँग्वेज, आणि त्यांना बऱ्याच लोकांना हिंदी पण काही कळत नाही, म्हणजे काय बोलतो ते आपण. तर बघूया पुढे पुढे कळेल कसं काय ते. तर आता इथे तामिळनाडूमध्ये आम्ही चाय प्यायला थांबलेलो. तेव्हा आम्ही तिकडची लोकल डिश आहे ज्यांची जे स्पेशालिटी आहे तेच ट्राय केलं. ते म्हणजे मेदूवडा आणि केळ्याची भजी. इथे मेदूवड्याची टेस्ट एकदम भारी लागते, कारण ती त्यांची लोकल डिश आहे. तर मला असं वाटतं की कोणत्याही स्टेटमध्ये गेल्यावर तिकडची जे लोकल डिश आहे ते ट्राय केलं पाहिजे, कारण जे ऑथेंटिक टेस्ट आहे ते तुम्हाला तिकडेच भेटेल. सो ऑसम एक्सपिरियन्स होता. केळ्या भजीची टेस्ट पण एकदम लय भारी होती. तर मंडळी आता इथे 7 hours 24 minutes दाखवत आहेत माझ्या घराजवळ पोचायला केरळमध्ये. तर 4.5 hours मध्ये आम्ही पोचू. कुमळी म्हणून एक ठिकाण आहे, तिकडून आमची एंट्री होणार आहे केरला स्टेटमध्ये. त्यानंतर 3 तासामध्ये आम्ही घराजवळ पोचू. नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता की आता फक्त 5 तास राहिले आम्हाला केरळला आमच्या घराजवळ पोचायला. आणि जेव्हा आम्ही बदलापूरवरनं जर्नी चालू केलेली तेव्हा 1 day आणि 5 hours दाखवत होता. सो 1 day आम्ही कवर केलं आहे ड्राईव्ह करून. सो 24 hours आम्ही ड्राईव्ह केलं आहे, त्याची आम्हाला एक प्राऊड फिलिंग येते. सो तुम्ही पण नक्की एकदा तरी कारने या केरळला मुंबईवरून. नक्की तुम्ही जर्नी एन्जॉय करशाल. आता रात्रीचं जेवणाची टाईम झालेला आहे, तर आम्ही जरा लाईटच खातोय, कारण दुपारी नॉनव्हेज खाल्लं होतं. कैसा टेस्ट? अच्छा है. सांबार. श्रद्धाने डोसा ऑर्डर केला आहे आणि आम्ही उत्तप्पा ऑनियन उत्तप्पा बघूया. डोसा
इधर इधर हाँ, इधर हाँ। ऊपर देखो कुछ तो एंड है। रोड एंड्स और हम एंटर कर रहे हैं केरला में। यस 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 वाव, व्हॉट अ फीलिंग. आता आम्ही केरलामध्ये एंटर केलं आहे. आता जस्ट चेकपोस्टवर चेकिंग झालेली, कारण इलेक्शनचा टाइम चालू आहे म्हणून. हाँ तर पण रात्री आहे म्हणून काही तुम्हाला जास्त दिसणार नाही. आम्ही पुढे नक्कीच फिरायला जाऊ, तेव्हा व्हिडिओ काढू आणि नक्कीच पाठवू तुम्हाला. नमस्कार, सुप्रभात. तर आम्ही पोहोचलो फायनली केरळाला रात्री 2:30 वाजता. आम्ही काही हॉल्ट केला नाही कुठे, तुला डायरेक्ट जाऊया आपण. आणि रात्री 2:30 वाजता पोचलो होतो आम्ही इथे आणि आता चाललो घरी. आता आम्ही हॉटेलमध्ये स्टे केलं आहे आणि आता घरी चाललो आहे. बघूया आता घरी जाऊन साफसफाई वगैरे करायची असेल. इथे बघा किती सारे आंबे आहेत, ते बघा किती सारे आंबे आलेत. हे हॉटेलमधली झाडं आहेत आणि खूप सारे आंबे तिकडे. तर निघालो, तर जातो पहिला नाश्ता वगैरे करतो आम्ही आणि मग जाणार घरी. प्रवास चांगला झाला तसा, पण नंतर मग रोड पूर्ण असा वळणावळणाचा होता. चांगला झाला प्रवास तसा. आता चाललो आम्ही ब्रेकफास्ट करायला.